श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 8 सप्टेंबर. आजचे बोधवचन. देह केव्हा जाईल याचा नियम नाही, म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये. श्रीराम. पावसाळ्याचे दिवस होते. शेतात चिखलाचे राज्य होते. त्यात गांडुळे गुण्या गोविंदाने नांदत होते. गांडुळांचा राजा नागराजाकडे मोठ्या ऐटीत गेला आणि त्याच्या मुलासाठी गांडूळ राजाने नागराजाच्या मुलीला मागणी घातली. नागराज हसला आणि पावसाळ्यानंतर परत या असे गांडूळ राजाला सांगितले. पावसाळा संपला तरी गांडूळ राजा आला नाही हे काय सांगायला हवं. गांडुळांना नसली तरी त्याच्या क्षणभंगूर जीवनाची कल्पना त्या नागराजाला नक्कीच होती. काळावर कुणाचीही सत्ता नाही, कुणीही अमर नाही हे आपण लक्षात घेत नाही. श्री महाराज एक बोधकथा सांगत असत. एक तरुण पदवीधर होता. त्याचे लग्न झाले. आपल्या पश्चात बायकोचे आणि होणाऱ्या संततीच्या काळजीने त्याने लगेच विमा उतरवला. एका साधूने त्याला नामस्मरण करायला सांगितले. तो म्हणाला, त्याची काही घाई नाही, ती गोष्ट सावकाशपणे म्हातारपणी करू. म्हणजे जीवनाची शाश्वती नसल्याने त्याने विमा तत्परतेने उतरवला. मग तो शतायुषी आहे हे त्याला कोणी सांगितले? चिखलात वळवळणारे गांडूळ आणि यौवनाच्या मदाने बरळणारा हा तरुण, यात फरक काय? गांडुळाच्या आयुष्याची सीमा नाग जाणतो, त्याप्रमाणे प्रत्येक जीवाची आयुर्मर्यादा काळ जाणतो. म्हणून मरणाचे स्मरण असावे असे श्री समर्थ सांगतात. मानवाच्या जीवनाचा संपूर्ण अर्थ मृत्यूचा विचार केल्याशिवाय पूर्ण होत नाही. मृत्यूचा विचार करून जीवनाचा अर्थ शोधते तेच यथार्थ तत्वदर्शन होय. मृत्यू आणि जन्म ही जुळी भावंडे आहेत. जिवंतपणी आपण मृत्यूचा विचार नजरेआड केला तरी मृत्यू दूर जात नाही. मृत्यूच्या संगतीची आपण क्षणोक्षणी दखल घेतली तर दोघांचाही फायदा होईल. अनुसंधानाने जीव जर भगवत रूप झाला तर त्याला पुनर्जन्म नाही, म्हणजेच मृत्यूही नाही. मृत्यूची मुक्तीही आपल्या हातात आहे. मृत्यू मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे पाहत आहे. त्याचा अपेक्षाभंग टाळण्यासाठी मरणाचे स्मरण असावे, म्हातारपणाची वाट पाहू नये. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्याचे देह हे साधन आहे. देह केव्हा जाईल याचा नियम नाही, म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये. आपण तोपर्यंत जगू की नाही हे आपल्या हाती नाही, आणि जी गोष्ट जन्मभर केली नाही ती एकदम कशी जमेल? शिवाय वृद्धापकाळी आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक अवस्था कशी असेल हे कोण जाणतो? अंगम गलितम पिंडम चलितम. अशा अवस्थेत आपलंच नाव आपल्याला आठवत नाही. अशा दयनीय अवस्थेत भगवंताचे नाम कसे आठवणार?
गीतेच्या 13व्या अध्यायात ज्ञानी माणसाची जी लक्षणे सांगितली आहेत त्यात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम यामध्ये जन्म मृत्यू वार्धक्य शरीर व्याधी याकडे दोषदृष्टीने पाहावे असे सांगितले आहे. त्यापैकी जरा म्हणजे वार्धक्य यावर भाष्य करताना माऊली म्हणते, आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याच्या भरा माझी देखे. म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जैसी. असे वार्धक्याचे अति किळसवाणे बिभत्स वर्णन विस्ताराने करून माऊली अंती म्हणते, तैसे वार्धक्य यावे ते मग वाया जावे ते आताची अवघे सवते करी. वार्धक्याची वाट न पाहता यौवनातच आपले हित साधावे. श्री समर्थांनीही असेच दारुण वर्णन दासबोधात केले आहे. देह अत्यंत खंगले, सर्वांग वाळून गेले, वात पित्त उसळले, कंठ दाटला कफे, वळे जिव्हेची बोबडी, कफे कंठ घडघडी, दुर्गंधी सुटली तोंडी, नाकी श्लेषा वाहे, मान कापे चळचळा, डोळे गळती भळभळा, वृद्धपणी अवकळा ठाकून आली. नाना दुःखे नाना व्याधी, वृद्धपणी चळे बुद्धी. देहाची अशी जीर्णशीर्ण अवस्था झाली तरी जीव जाता जात नाही. अशा दयनीय अवस्थेत मरणाची वाट पाहावी लागते. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.